नमस्कार, माझे नाव यश गजानन शिर्के आहे. मी ज्ञानदीप विद्यालयातून 11वी सायन्स या विषयात शिकत आहे. मी या स्पर्धेमध्ये भारताची न्यायव्यवस्था याबद्दल माझे मत व्यक्त करणार आहे. असा आपला विषय आहे, भारताची न्यायव्यवस्था. भारताची न्यायव्यवस्था ही इंडियन डेमोक्रेसीमधील एक भाग आहे. इंडियन डेमोक्रेसीमधील 3 भाग आहेत. 1 लेजिस्लेचर, 2 एक्झिक्युटिव्ह आणि 3 इंडियन ज्युडिशियरी. पहिलं लेजिस्लेचर आपण याला पार्लिमेंटचा म्हणतो. पार्लिमेंट लोकसभा आणि राज्यसभा हे युनियन लेवलवरती. स्टेट लेवलवरती विधानसभा आणि विधान परिषद. समजलं? विधानसभा आणि विधान परिषद. तसंच त्या एक्झिक्युटिव्ह म्हणजे ते लोक ज्यांना आपण निवडणुकीमध्ये निवडून दिलेलं असतं, जे केंद्रात वेगवेगळे कायदे कानून बनवत असतात. जसे आपले प्रधानमंत्री, ते आत्ता नरेंद्र मोदी आहेत, आणि त्यांची अष्टप्रधान मंडळ असंच म्हणू, कारण ते अष्टप्रधान मंडळ जे चाणक्य नीतीमधून चालू झालेलं आहे ते फॉलो केलं. आता आपला विषय आहे इंडियन ज्युडिशियरी. या इंडियन ज्युडिशियरीमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण जे काम करतं ते कोर्टाचं महत्त्वपूर्ण काम असं आहे की तुम्हाला जे कॉन्स्टिट्यूशननी राईट्स, लॉज आणि सिटिझनशिपचं प्रोटेक्शन दिलेलं आहे ते प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. पण सुप्रीम कोर्ट सगळं हँडल करू शकत नाही, म्हणून डिलिमिटेशन कमिशन आपण हे ऐकलं असेल. त्याप्रमाणे स्टेट लेवलसाठी पण हायकोर्ट, सेशन कोर्ट आणि दिवाणी कोर्ट असे 3 हे असतात. त्याच्यामध्ये सांगण्यामध्ये की सेशन कोर्ट हे प्रॉपरली क्रिमिनल कोर्ट असं समजलं जातं. तिथे क्रिमिनल केसेस हँडल केले जातात. दिवाणी कोर्ट याला प्रॉपर्टी कोर्ट असं म्हटलं जातं. हे सगळे सिव्हिल लॉ हे मान्य केलेले जातात. पण सुप्रीम कोर्ट एका निर्धर गोष्टीप्रमाणे चालते. ती निर्धर गोष्ट म्हणजे इंडियन प्रिएम्बल. त्याला आपण भारताचे संविधान असे म्हणतो. भारताच्या संविधानामध्ये 395 आर्टिकल्स आहेत. 395 आर्टिकल आहेत. ते इंडियन प्रिएम्बल पुढे परत 5 भागामध्ये डिवाइड केलं जातं. 1 मुस्लिम हिंदू लॉ, 2 हिंदू मुस्लिम कॉर्पोरेट प्रॉपर्टी लॉ, 3 प्रॉपर्टी लॉ, 4 क्रिमिनल लॉ, 4 डिफेन्सिव्ह अँड मिलिटरीज लॉ. हे 5 भाग आहेत. तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. आपण सबरीमाला हे नाव ऐकलं असेल. सबरीमाला टेम्पल जे आता केरळमध्ये स्थित आहे. सुप्रीम कोर्टमध्ये आतून त्याची केस चालू आहे की महिलांनी त्या एंट्री देण्याबाबतचा निर्णय चालू आहे. पण आपण असा विचार केला की डायरेक्ट ते सुप्रीम कोर्टमध्येच का गेले, कारण सबरीमालामध्ये ते नाही हायकोर्टमध्ये गेले, नाही सेशन कोर्टमध्ये गेले, डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये का? कारण जे सबरीमाला प्रोजेक्ट आहे हे एक रिलिजियस आहे, आणि सुप्रीम कोर्ट प्रत्येक रिलिजियस एंटायरमध्ये डायरेक्टली इन्क्लूड करायला पाहिजे असं इंडियन प्रिएम्बलमध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला सांगण्यामध्ये आपण असं म्हणतो की हिंदीमध्ये एक आपण ना कहावत आहे, कानून अंधा होता है. त्याचा खरं आहे अर्थ काय? त्याचा खरा अर्थ काय? तर अर्थ असं आहे की कानून सगळ्यांसाठी बरोबर आहे. पण मला असं वाटत नाही की आपल्याला कानून सगळं आहे ना ते सगळ्यांसाठी समानता ठेवलं पाहिजे. कारण आपण ऑल टू UK जिथे इंग्लंडचं प्रिएम्बलसारखं फॉलो करतो. इंग्लंडमध्ये पण हाच लॉ आहे की सगळ्यांसाठी लॉ हा सेम आहे. पण माझ्याप्रमाणे असं नसावं. कारण जर छोट्या मुलाला 14 वर्षाची शिक्षा झाली तर त्याच्या आयुष्याची वाट लागू शकते. किंवा एका 60 वर्षा माणूस त्याला समज 14 वर्षाची शिक्षा झाली तर
तेही योग्य नाही. मग ह्याप्रमाणे आपल्याला थोडीशी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ह्यांचं थोडंसं प्रिएम्बल लागू केलं पाहिजे. नाही की आपण पूर्ण लागू करू शकत नाही 20%. ते असं म्हणतात की सगळ्यांना कानून सेम नाही आहे. समजलं? ते असे म्हणते सगळ्यांना कानून सेम नाही. ह्याचा अर्थ काय आहे की छोट्या मुलांसाठी थोडेसे नियम आहेत ना, ते थोडे कमी केले जातात छोट्या मुलांसाठी किंवा 60 इयर्स माणसांसाठी. असं का? कारण आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये बरेचसे एज लिमिटचे लोक असतात आणि त्यांना पण वेगळे कानून मार्फत आपल्याला गार्ड केली पाहिजे. जसं वॅक्सिनेशन तेच बघा ना, आधी 45 नंतर मग 18 सांगितलं त्यांनी, पण आधी 45 ना. का त्यांनी एज लिमिट ठेवलं? काहीतरी नाही असेल ना, बरोबर ना. त्यासाठी थोडंसं लॉमध्ये पण झालं होते. त्यासाठी 2018 कोर्ट लॉ असं आपण याला म्हणतो. 2018मध्ये कोर्ट लॉ आला होता. त्याच्यामध्ये असं सांगितलं आलं की पुढील 10 वर्षामध्ये इंडिया 100% ब्रिटिश प्रिएम्बलमधून 80% ब्रिटिश प्रिएम्बल अडॉप्ट करते आणि 20% युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचं प्रिएम्बल अडॉप्ट करणार. बरोबर, हे झालं. आता मग सुप्रीम कोर्टबद्दल. सुप्रीम कोर्ट आपल्याला माहिती आहे जगातील म्हणजे एक असं नावलौकिक कोर्ट आहे इंडियासाठी, आणि इंडियासाठी तर सगळ्यात मोठंच कोर्ट आहे. पण सुप्रीम कोर्टवरती पण जर काही असेल तर ते मगाशी सांगितल्याप्रमाणे इंडियन प्रिएम्बल, भारताचे संविधान, इन शॉर्ट काय भारताचे संविधान. पण सुप्रीम कोर्टालाही भारताचं संविधान ऐकायलाच लागणार, कारण भारताच्या संविधानापुढे सुप्रीम कोर्टचंही चालू शकत नाही. हे आहे. आता उरलं सुप्रीम कोर्टचे. तुम्हाला काहीतरी उदाहरण सांगतो की डॉक्टर प्रशांत भूषण हे एक नावलौकिक सुप्रीम कोर्टचे ॲडव्होकेट आहेत. त्यांनी सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस हे कोरोना काळामध्ये 50 lakhs एवढी कॉस्टली बाईक चालवत होते. त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की या काही लोक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये झुजत आहेत आणि तुम्ही असं काय करताय? तुम्ही काहीतरी केलं पाहिजे की लोकांची परिस्थिती कमी होईल. त्याबद्दल कोर्टनी सांगितलं की तुम्ही कोर्टचा मॉरल डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही, कोर्टची मोर्टॅलिटी डिस्ट्रीब्यूट करत नाही. तर डॉक्टर प्रशांत भूषण असे म्हणाले की आम्ही कोर्टची मोरॅलिटी डिस्ट्रीब्यूट करत नाहीये. काय 8 मिनिटं झाली. डिस्टर्ब करत नाही किंवा आपण जर डेंजर्समध्ये आणत नाही. मग ह्याच्यात कोर्टचा काहीतरी नियम आला की सुप्रीम कोर्टने बोललं की तुम्ही असं केलं नाही पाहिजे. आम्ही तुम्हाला नावलौकिक असल्यामुळे तुम्हाला आम्ही काही दिवस देतो, तुम्ही काहीतरी स्टेटमेंट हे सुधार करा, असे डॉक्टर प्रशांत भूषण असे म्हणाले. पण सुप्रीम कोर्टला डॉक्टर प्रशांत भूषण यांनी असं सांगितलं की मी या अर्थात जे मी सांगितलं ह्याच्यामध्ये मी थोडासाही बदल करणार नाही. ह्याच्यात सुप्रीम कोर्टची जे भारतीय सुप्रीम कोर्ट आहे ह्याच्यात पूर्ण जगामध्ये सुप्रीम कोर्टची आलोचना व्हायला लागली. त्यानंतर मग सुप्रीम कोर्टच्या निर्णयावरती सगळे लोक हैराण होते की डॉक्टर प्रशांत भूषण यांना फक्त ₹1 दंड लावू शकलं सुप्रीम कोर्ट. म्हणजे जर आपल्याला कायदे कानून माहिती असतील तर कोर्टही आपल्यासमोर काही करू शकत नाही, बरोबर ना. पण आता तसं नाही आहे. तुम्हाला साधं उदाहरण देतो की CA, NRC, NPR किंवा आता इथे फार्मर प्रोटेस्ट झालं, त्याबद्दल लोक भरपूर म्हणाले की फार्मसी चुकीचं केलं. लोक काय बोलायची, गव्हर्नमेंटचं चुकीचं आहे, असं काही लोक बोलायचे. पण त्या लोकांनी कधी ते फार्मर्स लॉ वाचले होते का? इवन ते CA, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019, जे 1955चं बदललेलं रूप आहे, त्याचं काय कोणी करू शकलं? लोक भरपूर पडली, पण ते गव्हर्नमेंटने का चेंज केलं का? साधारण सांगतो
की त्या CA मध्ये असं लिहिलेलं आहे की 31 सप्टेंबर 2014 नंतर जे कोण लोक भारतातले त्यांना सिटिझनशिप देणार नाही आणि त्याच्या आधी असलेल्या लोकांना सिटिझनशिप देणार. पण ह्याच्यात लोकांना माहिती असायला पाहिजे होतं की जर कोणी माणूस भारतात 7 वर्षापासून राहत असेल तर त्याला नागरिकता दिली जाते. बघा 2014 ते 2021 किती वर्ष होतात? 7 वर्ष होतात. तर लोकांना असं कळालं की CA म्हणजे काय आहे ते. नुसतं बिल आणलं पण त्याचा काही उपयोग लोकांना कळला नाही. NRC NPR सेम. NRC नॅशनल सिटिझनशिप रिपोर्ट आपण हे म्हणतो हे खरं आसाम कॉडमध्ये. बांगलादेशमध्ये 1971च्या काळी जेव्हा लोक इकडे तिकडे पळायला लागली तेव्हा काही मुस्लिम लोक ही आसाममध्ये गेली. असं मानलं जातं की 4 करोड मुस्लिम लोक आहेत ती आसाममध्ये गेली. त्याप्रमाणे तेव्हा असं आसाम रेकॉर्ड एक आंदोलनकारी ग्रुप आहे. त्यांनी जेव्हा आंदोलन चालू केलं की ह्या सगळ्या लोकांमुळे आसामचे जे लोक आहेत त्यांना ड्युटी मिळत नाही किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळत नाही, त्यावेळी गव्हर्नमेंट असं म्हणालं की आम्ही काहीतरी करू. त्यासाठी त्यांनी NRC आणलं. NRC काय करतं की एक रिपोर्ट बनवून हे सांगतं की किती लोक आले. तर NRCने फक्त 19 लाखच सांगितलं की 30 वर्षात फक्त 19 लाखच लोक आणली आहेत. पण हे खरं नव्हतं. 19 लाख लोक नव्हती, भरपूर आली होती. हे झालं ह्याचं NPR नॅशनल पॉप्युलेशन रिपोर्ट. नॅशनल पॉप्युलेशन रिपोर्ट अशी आहे की सेम आधार कार्ड सारखंच हे पण आपल्या न्यायव्यवस्था थोडी मदत करतं. पण काय आपण ते त्याचं फक्त ते सांगणार, आपण कुठे आहे तेच फक्त सांगतं ते झालं हे. पण भारताची न्यायव्यवस्था ही नुसती कोर्टची किंवा जे बाकीचे कोर्ट्स आहेत किंवा आपली गव्हर्नमेंट आहे ह्यांचीच आहे का? आहे का? नाही. ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. द काइंड ऑफ लिव्हिंग तिथली पीपल आहेत व्हेरी सेन्सिटिव्ह. कारण त्यांचा प्रत्येक लॉ माहिती आहे, प्रत्येक त्यांना जे राईट आहेत ते माहिती. त्यासाठी अमेरिकनमध्ये करप्शन ही 0.01% आहे. ते त्यांच्या इंडिपेंडन्सपासून 300 इयर्स नंतर 0.01% एवढं ते आहे. आणि असं ते लोक म्हणतात की आमच्या राईट्स आणि आम्हाला माहिती असलेले लॉजनुसारच आम्ही एवढे पुढे डेव्हलपमेंटपासून आलो आहे. तर हे तुम्हाला सांगतो ना, हे आपल्याला असं कळतं की त्यांचे जे राईट्स आणि लॉज त्यांना माहिती आहेत. पण असं इंडियामध्ये आहे का? आहे का? मी तुम्हाला सरळ प्रश्न विचारतो, आहे का? नाही. पहिली गोष्ट, आपल्याला सिटिझनशिप कुठल्या आधारे मिळाली आहे हे माहिती असेल का? माहिती नसेल तर जाणून घ्या. बघा सिटिझनशिप कुठल्या आधारे मिळाले हे बघा. नंतर आपण असं होतं बघा, आपण कुठली सर्टिफिकेट्स बनवायला गेलं तर आपल्या फादर्सची डेट ऑफ बर्थ लागते. आता काय मिळू शकते, नंतर जे 1960 काळी फादर्स त्यांची मिळाली आहे का? जसे माझे ग्रँडसन फादर, त्यांची काय डेट ऑफ बर्थ आपल्याकडे आहे का? काही जणांकडे असेल पण 95% लोकांकडे नसेल. असं का? बरोबर ना? तुम्ही विचार करा, 70 इयर्स आधी प्रिएम्बल लिहिलेलं आहे. तिथे आर्टिकल 19 पासून आर्टिकल 395 पर्यंत प्रत्येक आर्टिकलमध्ये पुढे कसं काय घडेल ते सगळं लिहिलेलं आहे. हे विचार करा की ती लोक किती एज्युकेटेड असतील. आपण नुसतं कॉन्स्टिट्यूशन आलं किंवा प्रिएम्बल आलं की नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर CN राव, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सगळ्यांचं आहे. बरोबर ना? पण असं होतं का नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच आपण नाव घेतो? नाही ना. मग इथं पण आपलं कुठेतरी चुकतंय. भारताची न्याय व्यवस्था ही कम्प्लिटली त्यांच्या नागरिकांच्या हातात आहे. असं आहे का? नाही. आता जे कसं
की आपल्याला काय कायदे नियम माहिती नाही मग आम्ही पाळणार नाही. सिम्पल, मी तुम्हाला सरळ सांगतो. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की कोरोना वॅक्सिनेशन. गव्हर्नमेंटनी सांगितलं की सगळ्यांनी वॅक्सिन्स घ्या, ते खूप इम्पॉर्टंट आहेत. किती लोकांनी घेतले आतापर्यंत? 6 महिने होऊन गेले. म्हणून फक्त 30 ते 25% फक्त लोकांनी घेतले 6 महिन्यात. आणि हेच जर आपण कम्पेअर केलं अमेरिकेप्रमाणे किंवा चायना कम्पेअर करा, आता चायनाचं नाव आपण जास्त लोक घेत नाही, पण आता तरी घेऊया की चायनामध्ये जवळजवळ 90% लोकांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे. तेच कम्युनिस्ट सरकार ज्यांनी त्यांच्या पीपल्सवरती वेगळे कानून आणून त्यांना थांबवलं. मग मी असं सांगतोय की तुम्हाला तुमच्या न्यायव्यवस्थेला बदलायचं असेल तर काहीही करून तुम्ही नियम पाळा, अशी माझी अपेक्षा आहे. जर माझ्या म्हणून तुम्हाला कोणासाठी वाईट वाटलं असेल तर मला माफ करा. नमस्कार, जय हिंद. आणि मला आशा आहे की तुम्ही माझी विनंती मान्य करून घ्या. नमस्कार, थँक्यू.